मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी यांनी मीरा भाईंदरमधील घटनेवर बरीच चिंता व्यक्त केली आहे। सणासुदीच्या काळामध्ये शांतता, सुव्यवस्था, पर्यावरण रक्षण आणि लोकभावनांचा आदर करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। संबंधित सोसायटीने परवानगी दिली असली तरी आजच्या संवेदनशील परिस्थितीमध्ये कायदा मोडला जाणार नाही याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे, असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्यावर? नमस्कार, माझा आवाज येतोय आपल्याला? हो सर, येतोय आवाज। ओके, धन्यवाद। आज एकूणच भारतीय समाजामध्ये ध्रुवीकरणाच्या बाबतीमध्ये एक आपण संवेदनशील झालेलो आहोत आणि धार्मिक ध्रुवीकरण हे शिगेला पोहोचत आहे। खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था पाळणं आणि धर्माचा योग्य पद्धतीने अर्थ काढणं हे समाजाची गरज असते आणि जोपर्यंत आपण नवीन काळानुसार धर्माचा अर्थ काढत नाही तोपर्यंत असे हे प्रश्न निर्माण होणार आहेतच। वास्तविक ही जी बकरी ईद आहे ती सर्वच धर्मामध्ये ज्या पद्धतीने त्याग, समर्पण आणि दान धर्म ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला मान्यता देणारी आणि त्याचं उन्नयन करावं, समाजाने त्याबद्दल बांधिलकी राखावी हा या पाठीमागचा हेतू आहे। कुर्बानी म्हणजे फक्त प्राण्यांचीच कुर्बानी द्यायला पाहिजे असंही नाही, तर आपल्याला प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत, श्रीमंतांनी गरिबांना दान धर्म करावं आणि काळानुरूप आपण याच्यामध्ये बदल करायला पाहिजेत। या महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की सध्या हज ही यात्रा सुद्धा चालू आहे। इस्लामिक कॅलेंडर प्रमाणे हे 12वा महिना आहे आणि 12व्या महिन्यातील 10 तारखेला ही बकरी ईद साजरी करण्यात येते आणि मग आपल्याला कल्पना आहे इस्लामिक कॅलेंडर हे चंद्राच्या वरती अवलंबून असतं। आज फक्त बकरी ईदच्या निमित्ताने वादविवादच होत नाहीयेत, तर अनेक ठिकाणी असंही दिसून येतंय की मुस्लिम समाजाला एका अर्थाने धारेवर धरण्याचेही प्रयत्न होत आहेत। जसं पुण्यामध्ये सारसबाग ही बंद ठेवण्यात आलेली आहे आणि कारणं वेगवेगळ्या पद्धतीची देण्यात येतात। मुस्लिम महिला किंवा लहान मुलं हे मांसाहार करण्यासाठी कुठल्याही बगीच्यामध्ये गार्डन जात नाहीयेत, पण एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करणं, असुरक्षितता निर्माण करणं, अशांतता निर्माण करणं आणि संशयाचं वातावरण निर्माण करणं हे आजच्या काळात वाढतं आहे। अगदी नाही, बरोबर आहे सर, तुम्ही बोलता ईदचं महत्त्व सांगत आहात ते गरजेचंच आहे। मात्र प्रत्येक वेळी म्हणजे दरवर्षी आपण पाहतो ईद साजरी केली जाते, मुस्लिम बांधवांकडून कुर्बानी दिली जाते, याच वेळी हा सगळा गोंधळ का उडतोय? तेच म्हणतोय, हे काही प्रमाणामध्ये मुस्लिम बांधवांचं सुद्धा चुकतं आहे आणि ते काही आपला जो संमिश्र समाज आहे अशा समाजामध्ये अशा पद्धतीची प्राण्यांची आहुती देणं, बकरे कापणं वगैरे या गोष्टी बिभत्स वाटायला लागलेल्या आहेत आणि अशा गोष्टी सोसायट्यांमध्ये होऊ नयेत अशी त्यांची अपेक्षा आहे। त्याचबरोबर पर्यावरणाच्या संदर्भात सुद्धा काही प्रश्न निर्माण होतात। शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत, कत्तलखाने उपलब्ध करून दिलेले आहेत। अशा ठिकाणांचा वापर करून आपल्या या श्रद्धा म्हणूया किंवा अंधश्रद्धा म्हणूया त्याचं पालन करणं हे कुणालाही उपद्रव न करणारं आहे आणि इतरांना उपद्रव होऊ नये ही इस्लामची सुद्धा एक शिकवण आहे। इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत हे सुद्धा महत्वाचं आहे। पण अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने एकूण राजकीय शक्ती पुढे येते आणि धर्माचा वापर अधिकाधिक होत आहे आणि या कारणाने धार्मिक तणाव हे वाढताना दिसून येत आहे। अगदी सर, कत्तलखान्यांसंदर्भात विचारेन, कत्तलखाने सुद्धा आहे, तिथे सुद्धा या हे सगळे जे आहे ते होऊ शकतं, मात्र कत्तलखान्यांच्या ऐवजी अशी कुर्बानी का दिली जाते की मानसिकताच तशी आहे कधीपासून? नाही, काय झालेले की यापूर्वी असे प्रश्न नव्हते आणि एकमेकांची सहिष्णू वृत्ती तिथे होती। तो त्याचा धर्म पाळतोय, आपण आपला धर्म पाळावा
अशा पद्धतीने, आणि ग्रामीण भागात तर हा प्रश्न येत नाही. आता सोसायट्या आहेत, बिल्डिंग आहेत, अशा ठिकाणी भिन्न धर्मीय लोक असतात, शाकाहारी असतात, मांसाहारी असतात. अशा परिस्थितीमध्ये आपण जुन्या गोष्टी थोड्याशा बदलल्या, सोडल्या, पर्याय निवडले, पूरक असे उपक्रम राबवले, तर तो समाजाच्या दृष्टीने हिताचं ठरणार आहे. गैरसमज होणार नाहीत, अशांतता निर्माण होणार नाहीत, तणावही वाढणार नाहीत, आणि ईदचा जो प्रमुख हेतू असतो आनंद घेण्याचा, एकमेकांना गळे भेट देण्याचा, तो साध्य होऊ शकतो. पण आपण जर आडमुठेपणा केला आणि आपल्या सोसायटीमध्येच आपल्याला कुर्बानी करायची आहे वगैरे, आणि तो आमचा धार्मिक हक्क आहे, अधिकार आहे, अशा प्रकारची भाषा करणं हे सुद्धा गैरलागू आहे. आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये. आणि याला जे बकरा विरुद्ध डुक्कर वगैरे असे जे स्वरूप यायला लागलेले आहेत, हे करण्यापाठीमागे काही षडयंत्र आहेत. हे करण्यामागे काही समाजकंटक मंडळी सुद्धा आहेत, आणि यांच्यापासून सावध राहणं आणि स्वतः सुधारणा करून नवे पर्याय शोधणं हे समाजाचे कर्तव्य असतं, आणि नेत्यांनी तसं समजावून द्यायला पाहिजे. अच्छा, अगदी सर, शेवटचा एक प्रश्न विचारते. मुस्लिम बांधवांकडून, मुस्लिम समाजाकडून, मुस्लिम समाजाला तुम्ही काय आवाहन कराल, आणि मग इतर धर्मियांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? प्रामुख्याने मुस्लिम समाजाने जो स्वतःमध्ये बदल करावेत, पर्यायी अशा, आज आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळाने कुर्बानीचं प्रतीक म्हणून रक्तदान आयोजित केलेलं आहे. रक्त सांडण्यापेक्षा पर्यावरणाभिमुख आपण असे उपक्रम राबवणं आणि समाजाला नवी दिशा देणं, आणि फक्त हेच नाही तर इतरही पद्धतीने आपण त्याग करू शकतो, समर्पण करू शकतो. आपल्या वाईट गोष्टी ज्या आहेत, आपल्या स्वभावातल्या, आपल्या विचारातल्या, आपल्या वर्तनातल्या, त्याचा बळी देणं सुद्धा हे महत्वाचं आहे. शेवटी शिकवण असते सज्जनतेकडे जाण्याची. आणि हे करत असताना पारंपरिक कालबाह्य झालेल्या, भाकडकथा असलेल्या, आख्यायिका असलेल्या गोष्टी ज्या प्रतिकात्मक असतात ते बाजूला राहतात, आणि या पद्धतीचे जे उद्योग होतात. आणि काही ठिकाणी जाणीवपूर्वक इतर धर्मीय जे आहेत ते सर्वच काही मुस्लिमांसाठी प्रश्न उपस्थित करतात असंही नाहीये. अनेक हिंदू बांधव असतील किंवा मुस्लिमेतर असतील, या अशा काळामध्ये मुस्लिमांच्या सोबत राहतात, त्यांचा सन्मानही करतात. पण काही राजकीय हेतू असतो, काही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला फायदे घ्यायचे असतात, आणि अशा परिस्थितीत समाज कंठक विखारी वक्तव्य करून, विषारी वक्तव्य करून मन दुखवण्याचाही प्रयत्न करतात. मला वाटतं आपण संविधानावरती चालतो, संविधानाला अधिक महत्व द्यायला पाहिजे. आपले धार्मिक कार्यक्रम रस्त्यावर येणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यायला पाहिजे. जसं लाऊड स्पीकर मुस्लिमांनीच नाही तर मुस्लिमेतरांनी सुद्धा याचं पालन केलं पाहिजे. आणि आपला समाज हा अधिकाधिक प्रगतिशील कसा होईल, आपला समाज हा एकमेकांना सुख आणि आनंद देणारा कसं होईल, शांततेने आपण कसं राहू, प्रेमाने कसं राहू, हे सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आणि या दृष्टीने सर्वांनी मिळून जर आपण वागलो तर हे मानवतेचं कल्याण होणार आहे, आणि जगाला एक आपण चांगला संदेश पण देऊ शकतो. अगदी सर, सणासुदीच्या काळामध्ये लोकभावना आणि कायदा म्हणजे या दोन्हींचा समतोल राखणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सर, थँक्यू सो मच, तुम्ही पुढारी न्यूजशी सविस्तर बातचीत केलीत, संवाद साधलात, त्यासाठी धन्यवाद.